सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु पैमावी मातोश्री मान्य प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आलो आतापर्यंत म्हणजे उपासना आणि त्या उपासनेच्या अंगाने दिव्य उपासनेपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. ही जी दिव्य उपासना असं जेव्हा आपण म्हणतो, ही दिव्य उपासना म्हणजे खरं बघायला गेलं तर आपली स्वतःची ती ओळख आहे. परमेश्वराची ओळख ही आपल्या स्वतःची ओळख असते. म्हणजे हा बोध आपल्याला ती समजला पाहिजे. म्हणून आपण स्वतःला जरी प्रश्न केला की मी कोण आहे, तर आपण काय उत्तर देतो? आपलं नाव देतो की आपलं चेहरा आहे, त्या चेहऱ्याच्या अंगाने, या रूपाच्या अंगाने मी म्हणत असतो. सतत सगळी ओळख जी आपण देतो ती नाव, गाव, जात, धर्म, पंथ, नातेवाईक, मुलगा, मुलगी ह्या अंगाने ही सगळी ओळख कधी लहानपणापासून आपण आत्तापर्यंत नेहमी देतो. कोणी तुम्हाला तुम्ही कोण म्हटलं की आपण आपलं नाव वगैरे सांगून मोकळं होतो. आता हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की मी कोण आहे. खरोखर नाव म्हणजे मी आहे का, असा प्रश्न येतो. तुमचं नाव बदललं तर मी उरेल की न उरेल प्रश्न आहे. स्वतःलाच विचारला की मी कोण आहे. की माझं नाव गोविंदराव आहे असं जर एखाद्याला वाटत असेल तर गोविंदराव जर बरोबर वाटते जयंतराव म्हटलं तर काय तो बदलणार आहे का? नाही, मी आज तसंच राहणार. तसंच नात्याच्या अंगाने मी अमक्याचा मुलगा, अमक्याची मुलगी किंवा पत्नी किंवा पती ही सगळी नाती आहेत. त्या नात्यातून पण आपण ओळख देतो ना, मी यांचा मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे. आता ही ओळख आपण मुलगा आहे मुलगी म्हटल्यानंतर आता एखादा माणूस रागावून म्हणतो ना, मी काय तुमचा मुलगा नाही. म्हणजे मुलगा नाही म्हटलं म्हणून तरी तो असतोच आणि मुलगा आहे म्हटलं तरी तो असतोच. म्हणजे नात्यातूनही सुद्धा नाती बदलली किंवा कोणच नातेवाईक नाही म्हटलं तरी मी असतोच. काही लोक नातेवाईक नसतात. समजा आपण म्हणतो नातेवाईक आहे, नातेवाईकांमुळे आपलं सगळं चाललेलं आहे असं वाटतं. पण ही नाती गोती असलेली माणसं ज्याला म्हणतो त्यांच्याशिवाय सुद्धा मी हा वेगळा असतो. लक्षात मी म्हणजे अमुकाचा मुलगा मुलगी हेही तितकं खरं नाही. आता मी म्हणजे शरीर असं अगदी जवळचं नातं असेल तर आपलं शरीराचं रूप म्हणजे मी असं आपण म्हणतो. आता 5 वर्षाचे असताना तुम्ही कसे होते? तुमच्याकडे समोर फोटो ठेवले 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, आता तुम्ही 50 वर्षाचा. तर ह्या निरनिराळ्या फोटोंमध्ये तुमचा जर मग जन्माला आला तो फोटो, नंतर 1ल्या वर्षाचा फोटो, 5व्या वर्षाचा फोटो, 10व्या वर्षाचा, हे सगळीकडे फोटो सगळी ते चेहऱ्यामध्ये बदल दिसतो की नाही? फोटो बदलला तर कळतं. त्याच्यावर आपलं शरीर बदलत होतं, तसं चेहरे बदलत होते. मग प्रत्येक चेहऱ्याकडे बघून तुम्ही काय म्हणतात? हा मीच आहे. हा मी 5 वर्षाचा असताना, मी हा 10 वर्षाचा असताना, हा 25 वर्षाचा. मग तिथे मी म्हणतो म्हणजे मी आहे पण शरीर बदललेलं आहे. शरीर तेच नाही. 5 वर्षाचं शरीर आता आहे का? 50 वर्षी शरीर आणि मी 5 वर्षाचा असताना शरीर, म्हणजे खूप मोठा फरक आहे. पण तरीसुद्धा मी म्हणतो म्हणजे हा मी म्हणजे शरीर नाही, तर मी कोण आहे याची ओळख आपल्याला स्वतःला करून घेता आली पाहिजे. लक्षात घ्या, ही स्वतःची स्वतःला ओळख केली पाहिजे. आपण लोक आपल्याला आपल्या शरीराच्या रूपाने आपल्याला ओळखतात. रूप बदललं तरी मी असू शकतो. तर एखाद्या माणसाने आपला चेहरा बदलला, प्लास्टिक सर्जरी असते करतात ना, चेहरा बदल लोक ओळखणार नाही. पण आपण आपल्याला स्वतःला ओळखतो नाही. तो कोण मोठा डान्सर होता, त्याने सगळं चेहरा बिरा बदलला होता. काय नाव होतं? मायकल जॅक्सन. तो मायकल जॅक्सनने खूप स्वतःचा रंगापासून सगळं बदललं होतं. पैसे भरपूर होते आणि बिचारा एवढे ऑपरेशन एवढे केले होते शरीरावर
पण मायकेल जॅक्सन जॅक्सनच राहिला, शरीरामध्ये रूप बदलत होता तो, होतं की नाही तसं. म्हणजे शरीर म्हणजे मी म्हणतो ते तितकंसं खरं नाही, कळलं नाही. मग आता मी आहे कुठे, मग कशाच्याद्वारे आपण मी ओळखतो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की ते मी म्हणणारं कुठे आहे, कोण आहे. आता मी शरीरातूनच म्हणतो, पण शरीरातून म्हटल्यानंतर शरीराच्या ठिकाणी आपण कुठे मी असतो, तर आपण हात दाखवतो, मी कुठे म्हटलं तर आपण हात दाखवतो का स्वतःच्या छातीकडे दाखवतो. पण छातीकडे म्हणजे मी असतो का, तिथे पण बघायला तर हाडं असतात, चामडी असते, रक्त असतं, सगळं असतं, पण तिथे मी दिसत नाही. मी आहे कुठे हा प्रश्न आपल्याला, म्हणून मीचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. पण आपण काय घेत नाही, ऋषीमुनीने घेतला. आपण आपले नेहमीसारखं सकाळी उठलो, कामं केली, धावपळ केली, थकलो बिकलो की झोपलो की सकाळी परत झोपलो. आपलं हे चक्र असंच आहे. म्हणजे सर्वसामान्यांचं चक्र काय, जन्माला आला, लहानपणी आईवडिलांनी सांभाळलं, खायला प्यायला घातलं, ते झालं, जरासं मोठं झालं की स्वतः काही शिकला, काही केलं, पण दिवसभर इकडे नुसतं उठायचं, काम काय करायचं, झोपायचं. बाकीचं मी कोण आहे ही काही कोणाची चिंतनच नाही. मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कसा आलो, हे आपल्याला चिंतन आहे. पण ते पूर्वीच्या ऋषीमुनींना ते चिंतन पडतं की मी म्हणणारं तत्व ज्याला म्हणतो आपण, ते मी म्हणणारं तत्व नेमकं काय आहे. आपण ज्याला स्थूल मनाने स्वतःला अमुक तमुक जे समजतो किंवा रूपाच्या अपेक्षा समजतो ते मी नाही आहे. म्हणून आता मगाशी जे आपण वर्णन केलं की मीचा शोध घेताना रूपाच्या अपेक्षेत मी नाही आहे, नावाच्या अपेक्षेत मी नाही आहे, नात्यागोताच्या अपेक्षेत मी नाही आहे, जातीच्या अपेक्षेत मी नाही आहे, धर्माच्या अपेक्षेत नाही आहे, किंवा देशाच्या अपेक्षेत पण मी नाही. आपण मराठी भाषा म्हणणारे मी म्हणतो स्वतःला ना, पण दुसरीकडे गेलं तर मग तिथं कोणत्याच भाषा कळत नाही, तेव्हा काय म्हणतो, काय आपल्याला कळत नाही, पण तरी मी असतोच ना. मी बदलत नाही, बाकीचं वरचं सगळ्या गोष्टी बदलत असतात, पण तो मी तसाच असतो सतत, कधीच तो बदलत नाही. मी म्हणणारं हे जाणीव म्हणतो. पण म्हणजे जाणणारं तत्व जाण घेते आणि जाण देते. पण हे जाण देते, जाण घेते, पण त्याला आकार नाही आहे. आपण जो आपल्या शरीराचा आकार आपला म्हणतो, तोही आपला आकार कुठे आहे. आता एखाद्या माणसाने हल्ली निरनिळे प्लॅन तयार होतात. तुम्ही परत बघितला, एक 87 किलोचा माणूस होता, बऱ्याच जण बघितलं तो 50 किलोवर गेला. म्हणजे अरे हे काय झालं, तर बारीक एकदम झाला होता. खाण्यापिण्यामुळे शरीरावरती बदल होतात, खाण्यातून खूप बदल होतात. म्हणजे आपल्याला खाण्यावर जर कंट्रोल केलं तर खूप बदल होतात, पण जिभेला आपल्याला तेवढं सांभाळता आलं पाहिजे. भजी दिसली की खावंसं वाटतं पटकन ना आपल्याला, तसं करता कामा नाही. पण काही लोक प्लॅन करून त्या नुसतं प्लॅनवर त्याने स्वतःचं वर्ष 30 किलो वजन कमी केलं. पण हे कमी केलं तरी तो मीच होता. शरीरात खूप बदल झाला त्याचा, पण त्याच्या स्वतःच ती जी ओळख होती ती म्हणजे शरीराची ओळख ही त्याची नव्हतीच. की माझं वजन कमी झालं असं तो म्हणतो, पण माझं वजन कुठे कमी झालं, ते वजन कोणाचं कमी झालं, शरीराचं कमी झालं. मग शरीर जे आपण म्हणतो माझं किंवा शरीर मी म्हणतो, ते शरीर नेमकं काय, शरीर म्हणजे एक यंत्र आहे. जसं आपण गाडीमध्ये कार चालवतो, कार ड्रायव्हर आहोत आपण, आणि बाजूला मोठी भली मोठी मर्सिडीज कार आहे, कुठची कार. आता एक कार म्हणजे आपण आहोत का, कार म्हणजे आपण नाही, लक्षात घ्या. पण तो ड्रायव्हर तर डोकं फिरला, तो काय म्हणतो, ही कार म्हणजे मी, तर तुम्ही मला डोकंच पडलं आहे, त्याला काही कळत नाही. कारण तो गाडीच्या बाहेरच पडत नाही, मी तिथंच बसतो, तसं जाणारच नाही तिथून. कारण गाडी म्हणजे माझं जीवन आहे, आता त्याच्यापुढे मी जाणार नाही. पण त्याचं जीवन तसं होऊ शकत नाही. आपलं पण तसं होतं, आपलं शरीर म्हणजे मी, म्हणून तिथं चिटकून बसलेलो होतो. बाहेर पडायचं माहितीच नाही कसं पडायचं, एकदाच पडतो बाहेर, मग परत शरीरावरती चढता येत नाही, ती गाडी परत मिळत नाही. आणि म्हणून हे शरीर आहे हे गाडीसारखं आहे, वाहन आहे, आणि त्यातून आपण हे शरीर चालवणारं तत्व आहोत. म्हणून मीला कसलाही आकार नाही आहे, म्हणून मी हा निराकार आहे. पहिलं लक्षात ठेव, म्हणजे नेहमी लक्षात ठेव, आपल्याला आपल्या शरीराचा अभिमान आहे की आपल्या सौंदर्याचा अभिमान आहे, ते बदलणारं रूप आहे. पण तो जो मी आहे त्याला कसलंच रूप नाही, त्याला चेहरा नाही, त्याला रंग नाही, त्याला गंध नाही, त्याला नाव नाही, जात नाही, काय.
असं जर कळलं तर त्याला म्हणतात परमार्थ. आणि कळत नाही तोपर्यंत प्रपंच. कळलं? प्रपंच आणि परमार्थ याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपली खरी ओळख नाही. म्हणतो विवेकानंद म्हणतात ना, तुम्ही 33 कोटी देवांवर खूप श्रद्धा ठेवतात, पण तुमचीच तुमच्यावर जर श्रद्धा नसेल, आपण आहोत कोण आहोत हे आपल्याला कळत नाही, आपण भलतं सलतं समजतो, तर तुम्ही नास्तिकच. तुम्ही खरे आस्तिकच नाही. 33 कोटी देवांना किती तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुम्हाला आस्तिक म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला तुमच्यावर श्रद्धा नाही. आपण कोण आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये नुसती धावपळ करत असतो. म्हणजे वैसा नाही, सकाळी उठला, रात्री झोपला, परत उठला, झोपला, असं सगळं चालू असतं. आणि जर सर्वसाधारण माणसाचं जीवनचक्र बघितलं तर तेच आहे. लहानपणी शिक्षण घेतो, जरासं मोठा असं शिकतो, परत मग नोकरीला लागतो, मग लग्न करतो, बायका मुलं होतात, परत एक दिवस राम म्हणून. जीवनचक्र आपलं असं आहे. पुढे आपल्याला त्याच्यावर काहीच नाही. जे मध्ये जे धावपळ धडपड जे करत असतो आपण, त्या धावपळ धडपडीला म्हणजे खरा म्हणजे काही अर्थ नसतो, पण करत असतो. आणि म्हणून इथे आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. जीवनाचा अर्थ कळणं हा फार मोठा भाग आहे. की मी म्हणणारी ही शक्ती आहे. मी म्हणजे का कोणच नाही, काहीच नाही आहे, पण ती शक्ती निराकार आहे. पहिलं एक लक्षात ठेवायचं. आणि ती निराकार असलेली शक्ती ह्या शरीराला चालवते. जे शरीराचं चालक, मालक, पालक, ती शक्ती आहे. आणि ती शक्ती स्वतःला शक्ती समजत नाही, तरी स्वतःला देह समजते. आणि देह समजते म्हणून आज जगामध्ये सगळे मी अमुक तमुक म्हणून जे जीवन जगता आहेत आणि त्याच्यातूनच सगळीकडे पाहत आहेत. आणि त्यामुळे जीवनात गोंधळ आहे. कसा गोंधळ आहे? मी अमुक धर्माचा म्हटलं की दुसऱ्या धर्माचा द्वेष आपण करतो. आज एकमेकांची बरोबर लढाई करतोय तर कशासाठी? देहाच्या अपेक्षेत एक जण स्वतः ह्या देशाचा समजतो, देहाच्या अपेक्षेत दुसरं त्या देशाचा समजतो, आणि त्याच्यातून एकमेकाला मारतायत. फक्त खरं आहे कोण? दोघंही मीच आहेत. म्हणजे दोघंही शरीराच्या अपेक्षेत स्वतःला शरीर समजतात, त्याच्यातून ते आपल्या जात धर्म समजतात, त्याच्यातूनच आपला देश म्हणून म्हणतायत, आणि त्याच्यातून भांडण तंटे करतात. म्हणजे युक्रेन आणि रशिया, इस्रायल आणि आता इराण नाही अजून, पण आता झालं नाही, पण गाझापट्टी वगैरे जे सांगतात तर त्या ठिकाणचे लोक म्हणजे इथे लढाई आणि मार एकमेकाला मारतायत. कोण कोणाला मारताय बघायला गेलं तर? कारण आपला नको त्या गोष्टीचा अहंकार आहे, नको त्या गोष्टीचा अभिमान आहे. त्याच्यातूनच आपण जशी मोठ्या प्रमाणात इथे लढाई आहे, तशी सार्वजनिक म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये आपण असेच भांडणतंटेच करतो. तू माझ्या मनासारखं वागत नाही, मला राग येतो, माझ्या मनासारखं वागलं म्हणजे मला बरं वाटतं. त्याच्यातच आपलं जीवन चाललेलं असतं सगळं. आपल्याला हे जीवन असं झाल्यामुळे आपण सुखी दुःखी होतो. आपल्याला सुख दुःख चिंता कसली लागली आहे? मी देह आहे आणि देहाच्या अपेक्षेत माझं सगळं जीवन चाललेलं आहे, आणि देहाच्या अपेक्षेत माझं सुखदुःखाच्या व्याख्या आहेत, आणि ह्या सुखदुःखाच्या व्याख्येतून आपण जीवन जगत असतो. की असं झालं तर मी सुखी होईल, तसं झालं तर मी दुःखी होईल, असं लहानपणापासून आपण आपल्यावर असे संस्कार करून घेतलेले आहेत. म्हणून मी म्हणणारी ही शक्ती आहे हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात आलं की ही शक्ती निर्गुण सगुण आहे, पण निराकार आहे. सगुण निराकार. पण आपण जसे गाढ झोपतो तेव्हा आपण कसे होतो? निर्गुण निराकार. गाढ झोपेमध्ये काहीच गुण आहे नाही, काही कळत नाही, जाणणंही होत नाही, पण गाढ झोपेत असतो. उठतो, जस्ट उठतो तेव्हा ते आपण सगुण होतो, म्हणजे जागे होतो, म्हणजे जाणायला लागतो, म्हणून त्याला म्हणतात सगुण. आणि तिथे देहाचं भान नसेल तर निराकार. पण फक्त चांगले उठल्यानंतर परत आपण देह मी मानून परत जीवन जगायला लागतो तेव्हा साकार होतो. म्हणजे ह्या साकारपणातून आपल्याला जो देहाभिमान आहे, भाषाचा अभिमान आहे, राष्ट्राचा अभिमान आहे, सगळे अभिमान म्हणजे एकावर काय आहेत? अहंकार आहे. कारण त्याचा अभिमानाचा अतिरेक झाला की तो अहंकार, तो मर्यादित असेल तर तो अभिमान असतो. आणि त्याच्यातूनच सर्वसाधारण माणसं दुःखी व्हायला लागले किंवा सुखदुःखाच्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या व्हायला लागल्या.
आणि म्हणून ह्याच्यातून जर सुटका करायचं असेल तर आपलं अस्तित्व आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. हे अस्तित्व काय, हे आपण जाणणारे आहोत, आपण सतत जाणत आहोत. जागे झाल्यापासून जे जाणणं चालतं आपलं, हे पाहिजे ते पाहिजे सगळं सतत विचार चालू आहे. हे सगळं जे जाणणं चालू आहे ते जाणणारं तत्व, ते जाणणारी शक्ती म्हणजे आपण आहोत, ही ओळख आपल्याला पक्की झाली पाहिजे. या जाणणाऱ्या शक्ती, ही जाणणारी जी शक्ती आहे तशी समोर दिसणारी प्रत्येक ज्याला आपण व्यक्ती म्हणतो ती सुद्धा जाणणारी शक्तीच आहे. आता दोन्ही जाणणाऱ्या शक्ती आहेत, म्हणजे दोन्ही शक्ती लक्षात घ्या. शरीर बाजूला शक्ती आहे, तर सगळे एकाच तत्वाची रूपं आहेत. त्यामुळे तिथे भांडण तर व्हायचं कारण नाही. तू सुखी राहा, मी सुखी राहा, सगळे सुखी. कळलं ना? उगीच अमुक तमुक म्हणून भांडण दंडे करायची काही गरजच नसते. पण ते आपल्याला जमायला आणि समजायला फार कठीण होतं. म्हणून इथे पहिलं मी म्हणणारी ही शक्ती आहे हा बोध आपल्याला दृढ करावा लागतो. त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. वेदामध्ये त्याला आत्मज्ञान सांगितलं. किंवा जे दासबोधामध्ये पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं जे रामदास स्वामी सांगतात त्याचा अर्थ तो. म्हणून ही जी शक्ती आहे आणि ज्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणतो, तर ती परमेश्वरी शक्तीचं वर्णन आपण म्हणून जे आहे त्या शक्तीचं वर्णन एकच आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का करतो. देव देव म्हणून कुठे इकडे तिला धावतोच कशाला? कोण सांगताय? ज्ञानेश्वर माऊली सांगताय. एरावरा कावळा पण सांगत नाही. देव देव म्हणून व्यर्थ का करतो. निज देव निर्णसी मुळी कोण. तुझ्या ठिकाणी तू देव आहे, निज देव स्वतःच. निज देव नेणसी म्हणजे तुला कळत नाही. हा मुळात तू कोण आहेस हे तुला कळत नाही, म्हणून देवदेव म्हणून सगळं फिरतोयस. म्हणून देवा नाही रूप, आपल्यालाही रूप नाही. आपण शरीराचं रूप म्हणजे आपलं रूप समजतो ते नाही आहे. आपलं रूप स्वतःचं कसलंच रूप नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव. म्हणजे मी म्हणणाऱ्याला खरं नाव नाही, आपण नाव धारण करतो. बदललं तरी आपण असतो म्हटलं ना, तर नाव आपण धारण करतो. म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव. कोकणातल्या की देशाचे काय ह्या भानगडीत काही नाही, आर्थिक काय. म्हणून देवा नाही गाव कोठे काय. आणि पुढे सांगतात ज्ञानदेव म्हणे आत्मभजा अखंडित सेवा करतो. म्हणजे आत्मभजा म्हणजे आपलं आपण जे मुळात आहोत ते सतत स्मरणात ठेव. भजन कर म्हणजे स्मरणात ठेव, स्मरण कर. आणि त्या स्मरणातून जीवनाकडे पाहिला तर तुला आनंदी आनंद, सगळीकडे सगळा आनंदी आनंद हे कळायला लागेल. पाहण्याची दृष्टी बदलता आली पाहिजे. म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी अशी म्हण आहे आपल्याला. ही दृष्टी आपल्याला बदलता आली पाहिजे की खरी वस्तुस्थिती काय. जीवनाकडे आपण पाहताना आपण कधी कधी बघा आपल्या जवळचं कोणतरी वारलं बिरलं की आणि स्मशानात जर गेलं की आपलं वाटतं काय खरं नाही हो जीवनाचं, असं वाटतं ना. त्याला म्हणतात स्मशान व्हायला. तिथे एकदा गेलं की सगळं कोंदट वातावरण तर बघितलं की बरं वाटत नाही. आणि मग म्हटलं काय माणसाचं जीवनाला काय खरं नाही. थोडा वेळ अगदी त्याला वैराग्य आल्यासारखं वाटतं. खरं स्मशान काहीच नको आपल्याला, भाजलं आता काय भानगडीत पडायचं नाही. 2 दिवस गेले की परत एरे माझ्या मागल्या, परत इकडे धावतो तिकडे धावतो, परत हे सगळं करायला लागतो. का होतं असं? कारण आपल्याला आपली स्वतःची ओळख पक्की कळत नाही. आणि पक्की न कळल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी नको त्या अनुभवाला येतात. आणि खरं जो आनंद आहे, खरी जी शांती आहे ती आपल्याला अनुभवता येत नाही. ही अनुभवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. म्हणजे हे कळणार कोणाला? पटकन कळणारी गोष्टच नाही. मी नाही म्हणजे मी अमुक तमुक म्हणतो तो मी नाहीच आहे. मी म्हणणारी ही शक्ती आहे आणि ही शक्ती मी आहे आणि त्या शक्तीचं सगळं जीवन आहे. ही शक्ती या देहातून कार्य म्हणून देहाच्या अपेक्षा तिला कर्तव्य. आता उलटं परत बघायचं. पहिलं काहीच करायची गरज नाही. आहे तिथे गपचूप बसलं तरी बस झालं, तुला शांती सुख मिळेल. पण जसं देहाचं अस्तित्व म्हणजे देहाच्या अपेक्षेत हा मी जीवन जगतोय, म्हणून देहाचा देहधर्म त्याला लागू होता. देहाचे सगळे नियम त्याला लागू होतात. आणि त्या देहधर्मातून मग देहाचे नियम, मग नातेवाईक वितेवाईक म्हणतो त्याचं तिथे कर्तव्य धर्म, हे सगळे तिथे जीवनात सगळं कर्तव्य धर्म करायचं. पण मी म्हणून कोणीच नाही हे लक्षात ठेवायचं. ह्या 2 गोष्टीची तारेवरची कसरत करता आली
तरी माणूस आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणजे पद्धत जीवनाची जी जगण्याची आहे ती अशी करता येते, पण ती करण्यासाठी परत सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. की इथे कोणाकडे आपण अपेक्षा करत नाही की कोणावरही आग्रह धरत नाही. जेव्हा तुम्हाला खरा मी कळतो तर त्या खरा मी कळल्यानंतर आतापर्यंत जे आपल्याला हा मुलगा माझा आहे त्याने मला असं केलं पाहिजे, हे आई वडील माझी असे आहेत म्हणून त्यांनी मला असं केलं पाहिजे, अपेक्षा असतात. आणि तसं नाही केलं तर तो आग्रहच असतो अपेक्षापेक्षा. आणि त्या नाही केलं की मग आपला राग येतो, वाईट वाटतं, दुःख होतं. हे सगळं त्या गोष्टीतून आपलं निर्माण होतं. जिथे आपण जन्माला आलो तेव्हा कोणाला बरोबर घेऊन आलो? जन्माला तू कुठे बरोबर कोणाला घेऊन आलो? कोण होतं बरोबर तुमचं? एकटेच आलो. शरीराची धारणा झाली आणि एकटेच ह्या विश्वामध्ये आलो. आणि जायची वेळ आली तर कोण बरोबर येणार आहे तुमच्या? कोण नाही येणार आहे. तुम्ही एकटाच परत निघणार. कळलं ना? एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहे. मग आता कशाला पाहिजे सगळे? काय म्हणतो तुम्ही? कशाला पाहिजे एवढी सगळी माणसं पाहिजेत, हे पाहिजेत असं जे म्हणतो ना आपण, तर तशी आवश्यकता नसते. म्हणजे जीवनाची वस्तुस्थिती लक्षात घ्या. म्हणजे आवश्यकता नसते म्हणजे राहायचं असं नाही. सगळ्यांबरोबर राहायचं पण एकटं म्हणून पाहायचं. एकटा आपण आहोत हे पाहायचं. कारण हा एकटा एकच अनेक झालेला आहे. वरचं तत्वज्ञान एकच अनेक झालं आणि अनेकात हा एक आहे असं जे तत्वज्ञानात सांगितलं जातं त्याचा अर्थ तो असतो की ही एकच शक्ती आहे. मूळ शक्ती जी आहे ती शक्ती अनेक रूपाने प्रगट झाली आणि प्रत्येक रूपातून ती मीच म्हणते. म्हणून सगळीकडे कुठेही कोणी माणूस कोणत्याही भाषेचा, तो मराठी असेल तर मी म्हणेल, इंग्लिशमध्ये आपला इंग्लिश असेल तर आय म्हणेल, हिंदी भाषिक असेल तर मै म्हणेल. म्हणजे प्रत्येक भाषेमधले शब्द वेगळे असतील पण बोध काय आहे? मी आहे, मी आहे. हा आहे ते मी आहे हे आपल्या लक्षात आलं. आपल्याकडे आपण पाहताना आपण आहोत हे आपल्याला सतत जाणीव असते. आपण आहोत ही जर जाणीव बाजूला गेली तर आपण जगू शकणार नाही. लक्षात घ्या. मृत्यू आलेला माणूस मी आहे म्हणत नाही. रमण महर्षींना एकदा प्रश्न पडला, मी कोण आहे म्हणून शोधायला गेले तर त्यांनी तेच बघितलं. एक प्रेत्यात्र निघाला, तो बिचारा पडलेला आणि सगळं जर उचलून घेऊन जातात तर तो म्हणजे चला तो म्हणजे त्याच्यासारखं मी पडून बघतो म्हणजे मला कळेल मी कोण आहे. ते तसेच निश्चित पडून राहिले बराच वेळ. निश्चित पडल्यानंतर त्यांना कळलं रे श्वासोश्वास चालतोय माझा. श्वास कोंडायला गेले, थोडा वेळ कोंडला पण किती वेळ कोंडणार? परत तिथे लक्ष द्यायला लागलं की नाही. पण तिथे परत आणखीन एक लक्षात आलं की मी आहे ही सतत मला जाणीव आहे. ही जी जाणीव मी आहेची आहे मला, त्या ती जी जाणीव ही प्रत्येक माणसाकडे. म्हणजे जीवन जगण्याची आपल्याला तीव्र इच्छा असते. कोणाला मरावं असं वाटत नाही कधीच. लक्षात घ्या. हे मरावं असं वाटत का नाही? कारण आपला हा जीवन धर्म आहे की सतत जाणीवपूर्वक आपल्याला हा आनंद चाकण्याची किंवा हे ज्ञान धारण करण्याचं एक आपल्याकडे प्रेरणा आहे. आणि त्या प्रेरणेतून प्रत्येक माणूस जीवन जगत असतो. म्हणजे कितीही आता हॉस्पिटलमध्ये आजारी लोक वगैरे सगळे असतात. म्हणजे एक आजीबाई अशाच म्हणायचे, अरे बाबा मला घेऊन जाईल तर बरं आहे, किती दिवस त्याला ठेवलं आहे. यम समोर खरोखर चल आजी जाऊ घ्या. तुम्हाला तू कोण? म्हणून मी यम आहे तुला घेऊन आला. अरे मी मस्करी करत होते चल. कोणाला मरावं असं वाटत नाही. कारण ह्या देहातून हा आनंद चाकण्याची जी कला आपल्याला एकदा आत्मसात झाली तर आपण आनंदाने जीवन जगतो. पण कधी एखाद्यावर खूप संकट येतात, काहीतरी कर्ज आहे, हे आहे, त्याची चिंता आली, त्याच्यात सुटका नाही असं त्याला वाटतं, तेव्हा काही मात्र लोक आपला देह म्हणजे जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. पण तिथे एक ज्ञानोबाची मेक आहे, जोपर्यंत अंतर्मन हो म्हणत नाही तोपर्यंत मृत्यू होणार नाही. लक्षात काय मी म्हणतो? अंतर्मनामध्ये मृत्यू कधी व्हायला हवा, म्हणजे देह कधी सोडायला हवा ह्याचं नियमन अंतर्मनामध्ये असतं, बाहेर कुठे नसतं. ज्या माणसाला वाटतं मला जगायलाच हवं आणि अंतर्मन त्याला जोपर्यंत साथ देते तोपर्यंत तो जगतो. आणि ज्या वेळेला अंतर्मनामध्येच ते गणित आहे सगळं आणि त्या गणिताप्रमाणे अंतर्मन ज्या वेळेला एक सोल्युशन चल बस झाला आता त्यावेळेला जावं लागतं.
म्हणजे अगदी घडलेली गोष्ट म्हणजे मी सांगेन ना, आता पूर्वी पण बोललेलो असेल. दादा ढगे म्हणजे आपल्या ढगे साहेबांचे वडील नंतर आजारी झाले होते, म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं, घरात होते, त्रास एवढा नव्हता, पण त्यांना वाटलं होतं की बस झालं तर मला काय जेवण. तर ते नेहमी ढगे मुलाला सांगायचे आशादी, अरे हा ध्येय सुटला पाहिजे, त्या महाराजांना जाऊन विचार कसं सुटेल. तर आशादी म्हणाले मी असं कसं माझ्या बाप कधी असं म्हटलं, मी असं कसं म्हणेन, असं का ते जरा वेगळेच विचार करणार. पण एक दिवस शेवटी बरेच मागे लागून त्यांनी विचारलं, महाराज दादा विचारतायत काय विचारतायत, म्हणे हा ध्येय कसा सुटेल. तर त्याने म्हणाले, महाराज म्हणाले त्यांना सांग अंतर्मनाला प्रार्थना कर, बस झालं आता जाऊया. 7 दिवसात गेले. लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यांनी तसा विचार करायची गरज ते त्यांचं म्हणजे ते गणित होतं. अंतर्मनाने ओके केलं. सांगायचा मुद्दा काय, अंतर्मनाने स्वतः ओके करतं तेव्हा म्हणून माणूस स्वतःहून आपोआप मरेल असं होत नाही. ज्यांच्याकडे खूप दुर्दम्य इच्छाशक्ती असते ना, तो अधिक काळ जीवन जगू शकतो. पण शेवटी त्यामागे असलेलं प्रारब्ध आहे, नियती आहे, अनेक गोष्टी, पाप पुण्याचा हिशोब आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून हे सगळं जीवन आपलं चाललेलं आहे. आणि हे चाललेलं आहे, हे चाललं आहे ते कोणाचं आहे, ही निराकार शक्ती आहे. आपण त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत ईश्वरी शक्ती म्हणतो. म्हणून प्रत्येक मी हा ईश्वर आहे, ज्याला हा ईश्वर जिवंत ईश्वर आहे, मूर्तीचा ईश्वर नाही. लक्षात घ्या, मूर्तिमंत ईश्वर आहे पण मूर्ती नाही. मूर्ती म्हणजे ईश्वर जे आपण समजतो आणि मूर्तीमध्ये ईश्वर समजतो. आणि कोण समजतं, आपण समजतो. जो मूर्तिमंत ईश्वर आहे तो मूर्तीमध्ये ईश्वर शोधायला जातो आणि मग इथे जीवनाचं गणित चुकतं. लक्षात घ्या, मूर्तिमंत म्हणजे प्रत्यक्ष जो ईश्वर आहे तो ईश्वराला शोधतो. म्हणून तर ज्ञानेश्वर म्हणतात देवदेव म्हणून व्यर्थ काव्यसी. कुठे काय एक गाणं सुद्धा आहे ना, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, असं काय ते आहे ना गाणं सुद्धा. म्हणजे कुठे गेला तरी तो आहे कुठे, हा जो मी म्हणतो तिथेच तो आहे. आणि ते मीला आपल्याला कळलं पाहिजे की हा ईश्वर म्हणून जो आपण म्हणतो तो ह्या मीच्या ठिकाणी आहे. म्हणजे हा मी किती खरं बघायला गेला तर पवित्र आहे, किती मंगलमय आहे, पण आपल्याच विचारातून, आपल्याच अनिष्ट चिंतनातून, आपल्या ईश्वरपणाचा हा विसर जो पडलेला आहे प्रत्येकाला, आणि त्याच्यातून सगळं गणित आपल्या जीवनाची चुकायला लागली. म्हणून गणित चुकतात ती आपली स्वतःची ओळख आपण योग्य पद्धतीने धरत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, इथे जर आपल्याला हे गणित योग्य आपली ओळख आपल्याला जर कळली आणि ती योग्य ओळख दृढ करता आली पाहिजे, नुसतं कळली होऊन नाही, त्या शक्तीच्या भावातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आज आपण आपल्या नाव जात धर्म पंथ ह्या भावातून जीवन जगतो, म्हणजे देहभावातून जीवन जगतो. त्याऐवजी शक्ती भावातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे जे आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आज जो दृष्टिकोन आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून, म्हणजे आनंदमय वृत्तीने आपण जीवन जगू शकतो. पण समोर येणारं संकट हे आपलं नसतंच. सगळं जे आपण संकट आली, अडचणी आल्या त्या माझ्या म्हणून घेतो आपल्या डोक्यात. कोण काय बोललं, मला बोलला हो असा, कोण तर असलं मला हसला हो असा, माझा असा अपमान केला, किंवा अशा काही अडचणी आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण आपल्या डोक्यावर घेत असतो. या शरीरातून ही जाणणारी शक्ती आहे, तिला त्याचं काही पडलेलं नसतं करत, तिने स्वतःहून आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. पण ज्यावेळी ही शक्ती म्हटलं की हे सगळे प्रॉब्लेम येणारं जाणारं चक्र आहे जीवनाचं, आणि त्याच्याकडे आपल्याला सहजपणे पाहता आलं पाहिजे आणि त्याच्यातून उपाय शोधता आले पाहिजे. त्या उपाय शोधायचं हे काम आपल्याला करतं. आणि म्हणून हा जो मी आहे तो आज देहभावातून दुर्बल आहे, तर त्याला ह्या ईश्वर भावातून सबल होता येतं. परमार्थामध्ये जी उपासना आपण म्हणतो ही उपासना अशी आहे की मी म्हणून आपण स्वतःला कमजोर समजतो. जरी किती अहंकाराने मोठ्याने बोललो तरी आपण मनात घाबरत असतो. बघा तुम्ही किती जर मोठं झालं, काही जर रागाच्या वरात काही सत्ता बित्ता आता तर कोणते आरडाओरडा करतो, पण त्याच्यापेक्षा कोणत्या आणखीन समोर मोठा आला की हा घाबरतो परत, होतं ना. आणि त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला आपण दुर्बल समजतो. आता घाबरतो म्हणजे कसं आहे,
एक बाई अशी जाताना उंदीर आली करून घाबरली. हं, तो समोर जो एक माणूस होता म्हणजे तिचा नवराच होता, ही घाबरत मी उंदीर झालो तो बरं झालं असतं असं म्हणा. उंदीर झाला तो. तो उंदीर मांजर बोल तो उंदीर पळायला लागला. अरे बापरे, मग मी मांजर झालं तर बरं व्हायचं. कळलं? म्हणजे एकाला बघून दुसरा कुठेतरी भीती ही असतेच प्रत्येकाला, लक्षात घ्या. म्हणजे तिथे शेवटी तो मांजर होता पण तो माणूसच होतो, म्हणजे माणूस आहे तेच बरं. म्हणजे सगळ्या गोष्टीला घाबरत घाबरत आपण नेमकं कुठे आहे बरं, शेवटी माणूस आहे म्हणून बरं म्हणतो. म्हणजे हे जे चक्र आहे की भीती जी आहे ती देहभावातून भीती आहे आपल्याला. तू ईश्वरी शक्ती आहेस आणि ईश्वरी शक्तीला कसली भीती नाही. भीती कसली असते आपल्याला, देहाला कधी लागेल म्हणून ती भीती. म्हणजे आपल्याला आपण आपल्या देहाला जपतो किंवा देहाला सांभाळतो, आणि देहाला सांभाळणं हे योग्यच आहे, सांभाळू नये असंही नाही. पण त्यासाठी भीती नकारात्मक होते तेव्हा आपण सगळ्या गोष्टीला घाबरत बसतो. असं झालं, भीती वाटली, तसं झालं, भीती वाटली. भीती ही आपण निर्माण केलेली आहे आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावनेतून. पण ते तसं नाहीच आहे असं जर आपल्याला वाटलं तर ती भीती बाजूला जाऊ शकते. एकदा 4 मित्र होते आणि सगळे 4 मित्र भूत आहे की नाही ह्याच्यावर विचार, मी आहे की नाही विचार करत नव्हते, भूत आहे की नाही. त्यातला एक मित्र होता तो म्हणतो काय नाही भूत भीत, आणि तिघं म्हणत नाही नाही भूत आहे, गावाकडचे होते. तर तो म्हणा तुला वाटत ना भूत नाही तर तू असं कर, अमावास्याच्या रात्री जिथे स्मशानभूमी आहे तिथे जायचं आणि तू जाऊन आलं तर एक मोठा खिळा आणि हातोडा दिला त्याला, हा खिळा ठोकून यायचा तिकडे जाऊन अमुक एक जा. तर आम्ही समजू तू जाऊन आलास, कारण ते का बघायला येणार नव्हते, तू जाऊन या आणि दाखव आम्हाला. तो हा मी जातो. आता पूर्वीची काळची गोष्ट, आताची नाही, त्यावेळेस धोतर बितर नेसणारे लोक होते तशा. आता हा हुशारी हो हो म्हणाला खरा, पण अमावास्याची एकदम हे झाल्यावर त्याला थोडं ढाकढूक वाटायला लागतं, भीती असते माणसाला. पण आता तिघांना मी सांगितलं म्हणजे मी शूर आहे दाखवायची तर त्याला खूप कमी होती. मग तरी घाबरत 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 घाबरत, कारण त्याला कोण घाबरलेलं बघत नव्हता, काळोखात चालला होता. तिथे गेला स्मशानामध्ये पोचला, खिळा घेतला, तो खिळा जमीन ठोकला, इकडे तिकडे बघत बघत कोण येत नाही ना दिसत नाही ना म्हणत, त्याला कोण दिसत नव्हतं काय ना, पण खिळा ठोकला आणि उठला, निघताना त्याचं धोतर कोणते खेचलं. धोतर खेचल्यावर हा घडवडला, बेशुद्ध होत पडला. सकाळी आले ते मित्र बघत तर बेशुद्ध होता ते. अरे काय झालं, काही झालं नव्हतं, त्याने खिळाच्या स्वतः धोत्रावरच खिळा ठोकला होता. भीती ही अशी असते की भीतीला जरासे अमुक एक झालं की अरे बापरे ह्याच्यामुळे झालं, असं बरं ह्याच्यामुळे झालं, असं जे आपण म्हणतो ना. आणि त्यामुळे हा भीतीतून मी दुर्बल आहे. पण भीती ही आपली कल्पना असते, आणि ती कल्पना जर आपल्याला बाजूला करता आली तर भीती कसलीच नसते, निर्भय राहता येतं. म्हणून ईश्वरी शक्ती म्हणून जी मी आहे तो निर्भय असतो, त्याला कसलीच भीती नसते. त्याला मृत्यूची पण भीती नाही की आणखीन काय होईल काय नाही याची कसलीच भय नाही. तो सहजपणे त्या जीवन जगत असतो, आणि म्हणून निर्भय होता आलं पाहिजे. कारण आपण मुळात ही ईश्वरी शक्ती आहोत, आणि ती ईश्वरी शक्ती आहोत हे आपल्याला सतत स्मरणात राहावं. आपलं ती स्मरणात राहत नाही. आपण थोड्या वेळातच जरा काय घडलं की आपल्या जुन्या वळणावर जातो. म्हणजे शिफ्टी वाकडी म्हणतात ना कुत्र्याची, नळी टाकली त्यावेळेवर सरळ वाटते, नळी काढली की परती वाकडी. तसं आपण जरी हे ऐकलं आणि आपल्याला पण हो आपण ईश्वर आहोत, शक्ती आहोत, देहाची काय भीती करायची गरज नाही, पण थोडंसं पुढे पुढे काळोखात जायला लागलं की परत भीती वाटते, अरे बापरे काय झालं. कारण अंतर्मनाने ह्या भावना पकडलेल्या आहेत. त्या अंतर्मनातून बाहेर निघायला फार कठीण. बहिर्मनाला सोपं आहे, बहिर्मन ओके म्हणतं, पण अंतर्मन ओके म्हणत नाही. अंतर्मनामध्ये ती भीती तशी आहे की अहंकार आहे, ह्या सगळ्या गोष्टी अंतर्मनात आहे. आणि त्याच्यातून जो मुळात ईश्वर आहे तोच नश्वर झाला असं म्हणतात की नश्वर झाला म्हणजे मरका झाला. आणि त्यामुळे आपल्याला हे आपल्याच ठिकाणी परिवर्तन घडवायचं असतं, बाहेरून कुठेच परिवर्तन घडायचं नाही. आपल्या मनामध्ये ही शक्ती जागृत झाली पाहिजे, आणि ही शक्ती जी इच्छा करेल ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून सर्वात लक्षात ठेवायचं, नेहमी चांगलेच विचार करायचे, वाईट विचार करू नका. पण कोणत्या क्षणी तो वाईट विचार आकाराला हे सांगू शकत नाही. चुकून नकारात्मक विचारात झटकून टाकायचं. लगेच प्रार्थना म्हणा किंवा सद्गुरूचं स्मरण करा किंवा आपण ईश्वर आहोत हे स्मरण करा. आणि हे जेव्हा करायला लागतं तेव्हा आपल्याला हा मीच शक्ती प्रगट होते.
पण आपल्या ठिकाणी प्रचंड शक्ती आहे. किती प्रचंड शक्ती आहे, क्षणात आपण सूर्याला पाहू शकतो इतकी प्रचंड शक्ती. सूर्य कुठे आहे, किती प्रकाश वर्ष दूर आहे बघायला गेला तर. पण नुसती नजर केली की सूर्याला पाहून परत येतं. म्हणजे हा जो मी आहे, ही जी जाणी आहे ती समोर जाते आणि परत येते, तेव्हा आपण पाहतो म्हणतो. मी तुम्हाला पाहतो म्हणजे ही जाणीव, इथून मी म्हणणारी ही जाणीव तुमच्यापर्यंत पोचते, आकार व्यापते आणि परत येते, आणि तेव्हा मी म्हणतो मी पाहिलं. जर तिथे गेलं परत नाही आली ती जाणीव तर नाही पाहिलं. कळलं की त्या रूपापर्यंत पोचली नाही तरी नाही. म्हणजे डोकं बिकं असं समोरचं काही दिसत नाही म्हणतो. म्हणजे काय होतं, जाणीव तिथपर्यंत पोचत नाही म्हणून मला काही दिसत नाही म्हणतो. काळोखात मला काही दिसत नाही. का? कारण त्या प्रकाशातून ही जी जाणीवेचा प्रकाश किरणांबरोबर प्रवास असतो तो तिथे होत नाही. आणि म्हणून इथे आपण त्या सूर्यापर्यंत पोहोचून परत येत असतो, पण आपल्याला ते कळत नाही. का? कारण आपण देहापुरती आपलं सगळं गोष्ट समजत असतो. त्यामुळे देह कुठे गेला, मी तर इथेच आहे म्हणतो. देह इथेच असला तरी जाणीव तिथे जाते आणि परत येते. इतका हा मी शक्तिशाली आहे. आणि ह्या मीची आपल्याला पूजा करता आली पाहिजे. म्हणजे इथे मीची पूजा म्हणजे ह्या स्वरूपाची पूजा केली पाहिजे. हे जे स्वरूप त्यालाच म्हणतो आपण स्वरूप आहे. मी म्हणणारं जे आहे ते स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला सतत स्मरण देता आलं पाहिजे. तू ईश्वर आहेस. ही ईश्वरी शक्ती आहे. हे सतत जितकं स्मरण देता येईल तिथे हळूहळू अंतर्मनामध्ये बदल. म्हणून इथे निश्चय झाला पाहिजे. आपल्याच ठिकाणी आपण हा निश्चय केला पाहिजे, मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे. जे आत्तापर्यंत आपण समजतो त्यापैकी मी कोणच नाही आहे. मी ईश्वरी शक्ती आहे ह्या भावामध्ये आपल्याला सतत जीवन जगता आलं. म्हणून इथे सगळी जी बंधनं आपण सांभाळली आहेत, समाजाची व्यवस्था आहे, राष्ट्राची व्यवस्था आहे, विश्वाची व्यवस्था आहे, कुटुंबाची व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्था सुखरूप चालण्यासाठी आहे. पण ते व्यवस्थेचं जे आपण बंधन म्हणून जेव्हा पकडतो तेव्हा तिथे आपण अडकतो. बऱ्याच वेळेला बघा, लोक चिंता कसली करत असतात, कुटुंबातल्या लोकांची चिंता करतात. मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, आणखी नमक्याचं कसं होईल, तमक्याचं कसं होईल, ह्या चिंतेमध्ये अडकलं. तिथे त्या चिंतेमध्ये अडकल्यामुळे तो त्रासलेला असतो. प्रत्येकाकडे ही शक्ती आहे की त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. त्यामुळे चिंता न करता प्रत्येकाला त्याला कसं कर्म केलं पाहिजे हेच सांगावं लागतं. म्हणून एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, पाव देण्यापेक्षा पाव बनवायला शिकवा. तुम्ही पाव दान किती वेळ कराल, एकदा कराल, दोनदा कराल, भूक तर नेहमीच लागतं. रोज त्याला पाव घालण्यापेक्षा पाव कसा बनवायचा त्याला शिकवा. मग तो स्वतः खाईल आणि तो सुखरूप होतो. असं होतं ना. म्हणून स्वतः आपल्याला आपण कोण आहोत हे व्यवस्थित कळलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची काही गरजच नाही. म्हणून इथे स्वावलंबी होत आलं पाहिजे. आपण सुख हे परावलंबी करून ठेवले. अमक्याने माझं कौतुक तर मला सुख आवडेल, हा अमका माझ्याबरोबर असेल तर मला सुख होईल. ह्याच्यातून आपण इतके अडकलेलो असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला आपण स्वतःला दुर्बल करून ठेवलेलं आहे की आपण चिंतामणी करून ठेवतो. चिंतामणी म्हणजे चिंता करणारा, चिंतामणी मणी नाही म्हणाली. सतत चिंतातूर असतो, हे कसं होईल, त्याचं कसं होईल, ह्याचं कसं होईल. या चिंतेने कोणत्याही परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही. जे होईल ते चांगलं होईल म्हणा. चिंता आली तर म्हणा चांगलं होणार म्हणा. परिवर्तन यायला लक्षात घ्या. तुम्ही चिंता केली म्हणून समोरच्याचं भलं झालं असं कधी होतं का? कधीच होत नाही. तुमचंही मन दुर्बल होतं आणि समोरच्याचं त्याला विचार तुझं कसं होईल रे बाबा, तर तोही विचार घाबरत जातो, तोही काही करू शकतो. इथे प्रत्येकाला आपण स्वतंत्र आहोत हे लक्षात ठेवा. जन्माला आलास तर कसा आलास, एकटा आलास ना. 9 महिने आईच्या पोटात राहायला सोपं आहे का? आता 9 मिनिटं पण आतमध्ये राहता येणार नाही. पुढे खोलीमध्ये बंद करून राहा, 9 दिवस राहा म्हटलं तर कधी बाहेर पडतो असं वाटतं ना आपल्याला. पण 9 महिने तेवढी सहनशीलता होती आपल्याकडे म्हणून राहिलेलो आहे आणि त्याच्यातून हे विश्वामध्ये आलेलं आहे. आणि ते स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे की आपल्याला ही जी शक्ती आहे ही शक्ती आपण आहोत. ते शरीर म्हणजे मी हे जे मला समजतोय ते तसं काही खरं नाही. शरीर अत्यंत दिव्य आहे, लक्षात ठेवा, उपयुक्त आहे. आणि उपयुक्त असल्यामुळे त्याचा चांगला उपयोग आपल्याला करता आला. शरीराबद्दल कधी वाईट विचार करताच कामा नये. कारण विचारच आपल्या जीवनाला आकार देतो. म्हणजे मीचं स्फुरण म्हणजे विचार. मीचं जीवन आहे ते विचार करणं म्हणजे जीवन आहे. म्हणजे विचार चांगले करायला लागलं असतं जीवन चांगलं होतं.
वाईट विचार करायला लागला तर जीवन वाईट होतं. म्हणजे जसा आपला विचार असतो तसा जीवनाला आकार, असं ज्यावेळेला आपण सद्गुरू जे सांगायचं आहे त्याचा अर्थ तो आहे. आणि म्हणून विचार करताना विचारांचा विचार करा. आणि तुम्ही जरी विचारांचा विचार नाही केला तरी विचार तुमचा विचार करता. म्हणजे विचाराप्रमाणे आपल्या जीवनात घडत असतं. म्हणून सतत चांगलंच होणार आहे. ते सगळं ईश्वराचंच जीवन आहे हा बोध आपल्याला सातत्याने असला पाहिजे. तो सातत्याने असण्यासाठीच आपल्याला एका जागी स्थिर बसावं लागतं. मन स्थिर झालं, मन शांत झालं तरच हे समजतं. अस्थिर म्हणाले ह्या गोष्टी समजत नाही. आपल्याला आपण म्हणतो आपण कोणच नाही, आपल्याला आकारच नाही म्हटलं की आपल्याला पोटात गोळा येतं. आकार नाही म्हणजे काय म्हणतो असं होईल. भीती वाटते की असं कसं होईल. काही लोकांना वाटतं की देहापासपेक्षा माझं जीवनच असं आहे, असं होईल तर कसं होईल. म्हणून ते स्थिर मनाने ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि म्हणून आपण जे श्वासावरतीकडे पाहायला जे शिकवलेलं आहे, 2 मंगळवार मागच्या वेळेला आपण केलेलं आहे, ते प्रत्येकाने आपल्या घरी जाऊन करावं. कारण मनाला स्थिर करता आलं पाहिजे. मनाला स्थिर केलं तरच हे सगळं शक्य होतं. मन जोपर्यंत स्थिर राहू शकत नाही. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी तो श्वासाकडे पाहण्याचा अभ्यास आपण सांगतो तो केला पाहिजे प्रत्येकाने. 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, जितका वेळ जमेल तितका वाढत गेलं तितकं चांगलं. किती मिनटं करायचे, पहिले 10 मिनटं करा कारण जमत नाही. पण ते जमायला लागलं की तिथं आणखी मनाला शांतता मिळते. कळले तर 20 मिनटं वाढवते, 25 मिनटं, जसं वेळ वाढेल तसं चांगला. 1 तास 1.5 तास झालं तरी चांगलं, वाईट काहीच नाही. त्याच्यातून स्थिर मनाने सगळीकडे पाहायला शिकायला पहिली गोष्ट. स्थिर मनाने आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे. आणि त्याच्यातून प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद द्यायचा असतो, प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे पटकन काहीतरी बोलून मोकळं नाही व्हायचं. जे बोलाल ते विचार करून बोला, विचार करून वागा, असं आपली परिस्थिती मनस्थिती झाली पाहिजे. वाटेल तसं जर आपण बोलतो त्याच्यातून आपलं कर्म चुकतं. त्या कर्म चुकण्यातूनच जीवनामध्ये आपलं दुःख नाही. बघा, बोलण्यातून दुःख निर्माण झालेलं आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं ना, बऱ्याच वेळा आपण कोणातरी मन दुखावलं आहे, कुठेतरी अहंकार दुखावला आहे, काहीतरी केलेलं आहे, त्या वादविवादातूनच आपण एक दुःखी आहे समजता येतो. ते जर वादविवाद नसते तर कशाला दुःखी झाले असते, कळलं नाही. आणि म्हणून ही आपण ईश्वरी शक्ती आहोत हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि ह्या ईश्वरी शक्तीने सर्वांच्या भल्याचा विचार करायचा हा दुसरा विचार. सर्वांचा भलं म्हणजे देता आलं पाहिजे. आपण फक्त माझं माझं म्हणून ते धरून ठेवतो. आणि तो म्हणतात ना एक धनाचा एक मालक असतो, कोण साप असतो ना, काय म्हणतात जागेवाला. बरं धन बिनपूर ठेवलं असतं ना तर त्यामध्ये ते एक जागेवाला असतो, म्हणजे तो सर्प असतो, म्हणजे तो फिरत असतो. तिथं कोण सोन्याला हात लावला की लगेच चावतो असं म्हटलं पुढच्या गोष्टीमध्ये. इथे आपल्या ठिकाणी ज्या वेळेला आपण देहभावातून ह्या गोष्टी करायला लागतो तिथे आपलं हे सगळं जीवन चुकतं. म्हणून सतत चांगला विचार करता आला पाहिजे. आहे ते ईश्वराचंच आहे. मी म्हणणारी मी पण ईश्वराचाच आहे, म्हणून ती ईश्वरी शक्तीच आहे. शरीर सुद्धा ईश्वराचंच आहे. माझं म्हणून नेमकं काहीच नाही. हे माझं सुटलं की माझ्यापुरती मी पाहिजे, मला मिळालं माझं झालं, मी कोणाला काही देणार नाही. माझ्याकडे 500 रुपये. एकदा साईबाबांकडे एक माणूस गेला होता. साईबाबांची गोष्ट की साईबाबांकडे एक माणूस गेला होता आणि तो म्हणाला साईबाबांनी मला ब्रह्म दाखवा. साईबाबा अरे काय, आता असा एक पहिला माणूस भेटला की त्याला ब्रह्म पाहिजे. आणि बाकी लोक माझ्या जीवन भलं कर, हे कर, ते कर सांगायला गेले. पण त्या माणसा म्हटलं ब्रह्म भेटलं. त्यांना बस ब्रह्म दाखवतो. आता ब्रह्म दाखवतो म्हणतात त्याने पटकन दुसऱ्या एका माधवराव म्हणून त्यांच्या त्या माधवराव अमकानं जरा 5 रुपये घेऊन यावं. कारण त्यामुळे 5 रुपये म्हणजे भरपूर झाले. जरा मला पाहिजे. ते माधवराव म्हणजे शिष्य होते, पटकन उठल्याने जायला निघाले. ते बरेच वेळा आले नाहीत. म्हणून दुसरं झाले रे ते अमकाकडे जाऊन 5 रुपये घेऊन ये रे. ते जायचे यायचे नाहीत. आता हा जो माणूस आहे त्याच्याकडे नोटांची बंडलं होती भरपूर, खिशात भरपूर होतं. पण त्याला ब्रह्म पाहिजे होतं. पण हे ब्रह्म सोडवत नव्हतं त्याला खिशातलं. 5 रुपये पण त्याला त्याकडे होते, 500 रुपये होते. पण 5 रुपये द्यायची का त्याला इच्छा होत नव्हती, कशाला द्यायला पाहिजे. तर ते त्याला म्हणाल बघ तुझ्याकडे ब्रह्म घोटाळा बसलेला आहे, तो सोडत नाही तुझा, आणि तुला ब्रह्म कसा दिसेल. काय म्हणतो कळलं की नाही. म्हणजे जिथे आसक्ती आहे की माझं माझं म्हणतो त्याला हा मी कळायला कठीण आहे. माझं माझं करत बसलं तर काही होणार नाही.
माझं म्हणून काहीच नाही आहे, ते सगळं ईश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे. आणि म्हणून 500 रुपये तुझ्या खिशात असतं, 5 रुपये द्यायला काही वाईट नाही. पण मन तेवढं मोठं पाहिजे. कसं द्यायचं, कशाला द्यायचं, काय करायचं, आपल्यालाच पाहिजे. अशी संकुचित वृत्ती जेव्हा आपल्याकडे असते त्यावेळेला हा मी दुर्बल होतो. म्हणजे आपल्याला शक्तिशाली व्हायचं असेल तर सगळ्या अंगाने आपल्याला देता आलं पाहिजे, सर्वांच्या भल्याचा विचार करता आला पाहिजे. त्यावेळेला जगामध्ये खऱ्या अर्थाने सुखशांती समाधान प्राप्त होतं आणि आपल्यालाही सुखशांती समाधान. म्हणजे ही सर्व सुखशांती समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला परत घरी जाऊन साधना करायची आहे, हे विसरू नका. सद्गुरुनाथ महाराज. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपण जो चिंतनाला विषय घेतला आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा जो बोध आहे, या बोधासाठी आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं आहे. प्रत्येका व्यक्तीने तो आनंद कसा चाकायचा हे त्याला कळलं पाहिजे. त्याला कळत नसेल तर तो आनंद चाकू शकत नाही. म्हणून आनंद व्यक्त करणं किंवा आनंद अनुभवणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीला सर्वांच्या एकत्र आल्यानंतर आनंद होत असतो, तर दुसऱ्या व्यक्तीला तो आनंद होत पण नसतो. पण प्रत्येक व्यक्तीचा तो स्वभाव असतो. म्हणून आनंद अनुभवणं असं म्हणतो की आनंदात राहणं. ह्या आनंदात राहण्यासाठी आपल्याकडे जे त्रिगुण आहेत हे त्रिगुण कारणीभूत ठरतात. म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण. हे 3 गुण म्हणजे कसं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाकडे असतात. कोणाकडे तामसी गुण जास्त असतील तर कोणाकडे कमी असतील, कोणाला राजसी गुण जास्त असतात तर कधी कमी असतात, तर कोणाकडे सात्विक गुण जास्त असतात तर कमी असतात. म्हणून आपल्याला स्वतःला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर तामसी गुण आणि राजसी गुण हे कमी कमी होऊन जास्त सत्वगुणांचा प्रभाव वाढला तर आपल्याला हा सहज आनंद चाकता येतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे. इतरांवर हा आनंद आपण अवलंबून ठेवलेला आहे. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं इतरांमुळे आपल्याला आनंद होतो, विषयामुळे आनंद होतो, अमुक एखाद्या गोष्टीमुळे आनंद होतो. हे सर्व निमित्त आहेत. आपला आनंद आपणच चाखायचा असतो आणि आपला आनंद आपणच अनुभवायचा असतो. आणि ह्यासाठी आपल्या ठिकाणी असलेले जे गुण आहेत हे गुण जितके जास्त पद्धतीने प्रभावित होतात त्याप्रमाणे आपण आनंद चाकू शकतो. म्हणून सात्विक गुण म्हटलं की प्रथम तामसी गुण जे आहेत आपल्याकडे की आपण उगीच चिडचिड करतो, उगीच द्वेष करतो, उगीच मत्सर करतो, उगीच वेडावाकडं बोलत असतो, हे सगळे तामसी गुण आहेत.
दुसऱ्यांची निंदा करण्याचं की दुसऱ्यांच्या चुका शोधणं की चुकांवर बोटं दाखवणं, प्रत्येक वेळेला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं, म्हणजे हे सगळे गुण प्रत्येक माणसाकडे असतात, कधी नसतात, पण कमी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे तामसी गुण हे आनंदा जगण्यासाठी उपयुक्त पडत नाही. तामसी व्यक्ती असं जेव्हा म्हणतो की ह्या दुर्गुणाने जी व्यक्ती भरून राहिलेली आहे, की त्या व्यक्तीमध्ये हे दुर्गुण जास्त आहेत, की लगेच दुसऱ्याच्या चुका दाखवणं, की लगेच दुसऱ्यांची निंदा करणं, असं जे आपण म्हणत असतो, तो हा तामसी गुणाचा स्वभाव. आणि त्याच्यातून माणूस आनंदी राहू शकत नाही. तो स्वतःही आनंदी राहू शकत नाही आणि इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. किंबहुना तो जर त्याच्यात आनंद चाकण्याचा म्हणजे दुसऱ्याच्यावर निंदा करून की दुसऱ्याबद्दल वेडावाकडं विचार करून तो आनंद जर चाकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आनंदच नसतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की दुसऱ्यांच्या चुकांवर हसणं, की चुका प्रत्येक माणसाकडे होऊ शकतात आणि बऱ्याच लोकांना वाटतं रे चूक झाली, घसरला, असं नाही आहे. चुका होणं आणि चुका लक्षात घेऊन त्या सुधारणं, ह्याला म्हणतात जीवन. लक्षात ठेवा. बरेच लोक म्हणतात कसला अभ्यास करतो, नेहमीच चुकतोस तू, काय अभ्यास करतो, असे काही लोक म्हणतात. ज्यावेळेला लोक सत्संगामध्ये जात असतात आणि जे येत नाहीत त्यांच्या घरातले लोक, आणि काहीतरी बोलण्यात चुकलं किंवा काही वागण्यात चूक झाली की कसला अभ्यास तुझा आहे, काय उपयोग तुझा, असं म्हणतात. खरं म्हणजे चूक कोणाची होत नाही आहे. असं बघा की जो माणूस कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता त्याच्यावर ते चूक आहे की बरोबर आहे हे ठरत असतं. चुका म्हणताना सुद्धा दृष्टिकोन, कोणत्या दृष्टिकोन आपण पाहत असतो, की ज्याला एखाद्याला तो दृष्टिकोनातून त्याचा तो चुकीचा म्हणतो की बरोबर म्हणतो. की एखादी कर्मकांड करणारी व्यक्ती आहे, थोडक्यात व्यक्त, की आपल्या देवधर्माच्या नावाकडे ज्यांचा उपास तपास करतोय, रतवैकल्य करतोय, बऱ्याच गोष्टी पूजा अर्चा खूप त्याच्यातून त्याला मग्न झाल्यासारखं वाटतंय, तर तो स्वतःला एक आपण असा स्वतःसाठी एक आपण आस्तिक म्हणून स्वतःला समजत असेल आणि दुसरा तसा करत नसेल तर त्याच्या दृष्टीने दुसरा हा चुकीचा वाटतो. कारण त्याची दृष्टी काय की असं का कर्मकांड केली तरच आपण बरोबर आहोत किंवा परत आपण काहीतरी चांगलं करतो आहोत असं त्या माणसाला वाटत असतं. दुसरी व्यक्ती हे काही करत नाही पण लोकांना उपयोगी पडते की लोकांच्या कधी कोणाला अडीअडचणीच्या वेळेला लोकांना मदत करत असेल तर ज्याच्याकडे हे ज्ञान आहे, जो मदत करणारा असतो त्याच्या दृष्टीने तो बरोबर असतो, पण इतरांच्या बाबतीत तो चुकीचा ठरू शकतो. म्हणून चूक आणि बरोबर असं म्हणताना जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो त्याच्यात चूक बरोबर असतं. म्हणून इथे इतरांच्या चुका काढणं किंवा इतरांच्या चुका दाखवणं किंवा त्यांच्या चुकावर हसणं किंवा एखाद्याचं काहीतरी चुकलं किंवा एखाद्याचं घसरला तर त्याच्यावर हसणं, हे जे आहे हे सगळे आपले दुर्गुण आहेत. लक्षात ठेवा. आणि ह्या दुर्गुणातून आपणही आनंदित होत नाही आणि इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. म्हणून तामसी गुण कमी झाले पाहिजेत की तामसी गुण जे असतील ते आपलेच आपण ओळखून ते आपल्यापासून दूर कसे करता येईल ते पाहता राहील. राजसी गुण हे तामसी गुणांपेक्षा बरे, की तिथे आनंदाने राहण्याचा किंवा हसून खेळून राहण्याचा एक स्वभाव असतो आणि हसून खेळून असताना कोणत्याही गोष्टीचा ताण आपल्या डोक्याला घ्यायचा नसतो की कसली जबाबदारी पण काही लोक घेत नाहीत. राजसी स्वभाव म्हणजे जबाबदारी न घेता राहणं, की स्वतःपुरते पाहतात, स्वतःपुरते आनंदाने राहायचं असतं, इतरांचा विचार करत नाहीत. आणि अशी लोक असतात ती राजसी वृत्तीची म्हणतात. ते कोणाची निंदा नाराज करत नाहीत पण इतरांच्यासाठी त्यांचा काही उपयोग होईल असं इतरांचा विचार करणं असं नसतं. स्वतःला आपण कसे सुखात राहायला पाहिजे, आपल्याला कशा ऐशोआरामात राहायला पाहिजे, आपलंच कसं भलं झालं पाहिजे, अशा विचारातून ते स्वतःचं एकाच कोशामध्ये येऊन राहत असतात आणि ती असतात ती राजसी वृत्तीचे लोक असतात. आता हा स्वभावही तितकासा योग्य नसतो की त्यामुळे तो इतरांनाच आनंद देतोच असं नाही, तो स्वतःचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असेल पण तो तसा आनंद मिळू शकत नाही. परत लक्षात ठेवा. काही काळ जरी तो सुखाचा आनंद असेल त्याला वाटलं की
काही काळानंतर लोक आपल्यापासून लांब गेले आहेत की लोकांमध्ये आपण राहत नाही की आपल्याला उपयोगी गरज असे लोक येऊ शकत नाहीत, हे त्याच्या लक्षात आलं की तो एकदम अस्वस्थ होतो आणि तिथेही त्याचं दुःख त्याच्या वाट्याला येत असतं. म्हणून सात्विक गुणाचा स्वभाव तो सर्वांच्या सुखाचा विचार करतो. सात्विक गुण म्हणजे सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बोलण्यातून समजून घेणं, समजावून सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात. सात्विक गुणामध्ये तो निंदा नाही करणार कोणाची, की समोरचा चुकत असेल तरी तो डायरेक्ट चुकलं म्हणणार नाही, पण बरोबर काय ते सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐकणारा असेल तर ते शांत असेल, पण कशाही वादविवादात पडणार नाही. तो स्वतःही आनंदात राहतो आणि इतरांनी आनंद देण्याचा प्रयत्न करतो. तर तो असतो तो सात्विक गुण असतो. म्हणून सात्विकता ही फार महत्त्वाची असते, की तिन्ही गुणांमध्ये सात्विक गुण खूप चांगला. पण ह्या तिन्ही गुण म्हटल्यानंतर सात्विक गुणातून माणूस सर्व आनंदाने राहू शकतो, आनंद देऊ शकतो. इथपर्यंत जरी खरं असला तरी खरं सुख आणि खरं आनंद कशात आहे? गुणातीत होण्यात. गुणातीत म्हणजे तिन्ही गुणांचं पलीकडे जाऊन राहणं. आणि तिन्ही गुणांच्या पलीकडे राहणं हा जो प्रकार आहे ह्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे अध्यात्मामधला जो प्रकार आहे खरं. तिन्ही गुणांच्या अधीन होऊन राहणं हा प्रपंच, आणि तिन्ही गुणांच्या वर अलीकडे राहणं हे तिन्ही गुण आहेत, पण त्यात न गुंता सहजपणे शांतपणे सगळं जीवनाकडे जो पाहतो तर त्याला म्हणतात गुणातीत. आणि गुणातीत माणूस असा ओळखता येत नाही, कारण गुणातीत म्हटल्यानंतर गुण हा जाणीवेचा किंवा मनाचा प्रांत आहे, तो इंद्रियांचा प्रांत नाही. त्यामुळे इंद्रियांना हे गुण कळत नाहीत. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जर आपण पाहिलं की डोळ्याला राग दिसतो का कोणाचा, राग किंवा लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे विकार आहेत, किंवा प्रेम, कृतज्ञता, हे सगळे ज्या गोष्टी आहेत की सामंजस्य वृत्ती, शहाणपणाची वृत्ती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जाणीवेच्या अंगाने आहेत. जाणीवेचा जो प्रांत आहे तो इंद्रियांचा नाही. म्हणजे दृश्य जगत, इंद्रिय ही दृश्य जगत आहे, जाणीव ही अदृश्य जगत आहे, लक्षात ठेवा. म्हणून अदृश्य जगताचा प्रांत असल्यामुळे आपल्या मनातला राग त्याने बोलण्यातून व्यक्त केला की चेहऱ्यावर त्याचा दिसला तर तो कळतो, पण असंच न करता तो जर शांत बसला, मनात राग आहे पण तो शांत बसला, काही दाखवत नाही, तो राग समोरच्याला कळू शकत नाही की आपलं प्रेम आहे, आपण प्रेमाने सगळ्यांकडे बघतोय सगळ्या, पण दाखवायचाच प्रांत नाही केला नाही, काही गोष्टींनी सांगत नाही तर समोरच्या ते कळत नाही. म्हणून इथे ही जे जाणीव म्हणजे जे आपलं मन आहे हे मनाला शुद्ध करणं. मनाला शुद्ध म्हणजे सर्व गुणांपासून अलिप्त करणं. आणि हे अलिप्त होऊन जेव्हा माणूस पाहतो तेव्हा त्याला म्हणतात गुणातीत, की जे खरं म्हणजे तिथे स्वरूपानुसंधान असेल तर तो गुणातीत असतो. स्वरूपानुसंधान म्हणजे सतत दिव्य स्वरूपाच्या स्मरणात असेल तर ती व्यक्ती गुणातीत असते. ती गुणातीत म्हणजे कोणत्या गुणाच्या अधीन नसते, पण सर्व गुणांच्या पलीकडे असते. आणि त्यामुळे ती व्यक्ती शांत असते, निवांत असते, आणि त्या ठिकाणी सात्विकतेचा प्रभाव आपल्याला दिसतो. पण ती व्यक्ती त्या सात्विक गुणामध्ये पण गुंतलेली नसते, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे ओळखायचं कसं? ओळखण्यासाठी आपणच स्वतः गुणातीत झाल्याशिवाय ओळखता येणार नाही. म्हणून ते ओळखण्यापेक्षा आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. म्हणजे आनंदाने जीवन जगायचं म्हटल्यानंतर येईल ती परिस्थिती वेगळी येणार, चांगली येणार, वाईट येणार, अनुकूल येणार, प्रतिकूल येणार, हे नेहमी लक्षात. जीवन म्हणजे निरनिराळ्या आपल्यासमोर येणाऱ्या परिस्थिती आणि त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो. कधी आनंदाने जातो, कधी दुःखाने जातो, कधी क्रोधाने जातो. असं जर असेल तर हे सगळं त्या पद्धतीने सामोरं जाणं ह्याला म्हणतात जीवन. आणि म्हणून काही लोक सामोरे जातात तर काही लोक पळतात, पलायनवाद स्वीकारतात. आणि हे पलायनवाद म्हणजे जीवनाला पासून परामुख होणं किंवा जीवनापासून लांब पडणं. म्हणून रोजचा दिवस, रोजचा क्षण आपल्या समोर जो येतो त्याला सामोरं जाता आलं पाहिजे, आणि ते सुद्धा हसमुख होऊन सामोरं जायला.
मनात शांत वृत्तीनेच सामोरं जाता आलं पाहिजे. महत्त्वाचा बोध लक्षात ठेवायचा की इथे घटना अनुकूल असेल प्रतिकूल असेल तिथे न गुंता. परिस्थिती ही येणारी आहे आणि जाणारी आहे हे नेहमी लक्षात. चांगली परिस्थिती असो किंवा वाईट परिस्थिती असो, दोन्ही परिस्थितीमध्ये गुंतायचं नाही आहे. आनंद घ्यायचा आहे सहजानंदात, पण न गुंता लक्षात ठेवायचं. जितके गुंतले जातो आपण तितके आपण राजसी किंवा तामसी वृत्तीमध्ये आपल्याकडे ते प्रगट होतात हे लक्षात ठेवा. म्हणून गुंतलो तो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. अर्जुन गुणे म्हणजे मीपणाच्या गुणाने बंधनात होता. म्हणून ज्या वेळेला हा बंधनात होता तो मुक्त कधी होतो? तूपणे म्हणजे देवाचं स्मरण किंवा आपल्या स्वरूपाचं स्मरण जेव्हा व्यक्तीला होतं तेव्हा तो गुणातीत होत असतो. तो कोणत्याही गुणामध्ये लिप्त नसतो, पण सर्व गुणांच्या पलीकडे असतो आणि तो आनंदाने जीवतो. खरा आनंद, खरी शांती, खरं जीवनाचं जे आनंद आहे जो म्हणतो आपण, ते खरा आनंद हा गुणातीत होऊन जीवन जगण्यात आहे. तिथे सतत स्वरूपानुसंधान असतं आणि स्वरूपानुसंधानातून त्याच्या ठिकाणी भेदभाव नसतो. लक्षात ठेवा. कोणीतरी आपल्याला मुद्दामून काही गोष्टी बोलतात किंवा आपल्याबद्दल चांगलं बोलतील किंवा वेडवाकडं बोलतील, दोघांचाही स्वीकार करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. तिथे तू असं कसं बोललास, मी आता तुला शिकवतो असं जर वाटत असेल तर तिथे वाद वाढवणार आणि त्याच्यातून आपण दुःखी होणार, तोही दुःखी होणार. कधीतरी एखाद्या वेळेला माणूस आपल्याबद्दल काहीतरी बोलतो, त्याचा कधी मनात तसा भावही नसतो, पण आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतो आणि त्याच्यातून आपण वाद घालत बसलो तर ते दुःख होतं. म्हणून कोणत्याही वादात अडकायचं नसतं. लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्टी आपण आपल्याला लावूनच घ्यायची नसते हे जर कळलं माणसाला ना तर तो खरंच सुखी होतो. आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लावून घेतो. हा असा बोलला म्हणजे तो मलाच का बोलला, त्याला विचारलं पाहिजे असं आपल्याला वाटतं ना. आणि बरेच लोक ते विचारण्याच्या मागे जातात आणि भांडण तंटे करतात. लक्षात ठेवा. म्हणून भांडण तंट्यामुळे माणूस आनंदित राहू शकत नाही किंवा तो बुद्धिमान आहे म्हणून कोण मान्य करू शकणार. अगदी बुद्धिमान माणसं पण वाद घालतात. तर अशा वाद घालणाऱ्या माणसावर लांब राहिलेलं बरं असं आपण म्हणतो. माणूस हुशार आहे पण त्याच्याबद्दल तोंडाला लागता कामा नाही असं जे आपण म्हणतो ना. तर म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला स्थिर मनाने, शांत मनाने आणि त्या सहजानंदातून जीवन जगता येतं. त्यासाठी खूप काही करावं लागत नाही. फक्त महत्त्वाचा बोध आहे तो प्रत्येकाच्या व्यक्तीचा, प्रत्येक समोर येणाऱ्या व्यक्तीचा, प्रत्येक समोर येणाऱ्या घटनेचा स्वीकार कर. आणि स्वीकार करशील तर आनंदात राहशील. स्वीकार करणार नाहीस तर तुझ्या मनाची अवस्था बिघडली म्हणून समजा. कारण जितका आपण विरोध करायला जातो एखाद्या घटनेला, परिस्थितीला, व्यक्तीला, तितकं मनामध्ये क्षोभ निर्माण होतो, मनामध्ये विकार निर्माण होतात. आणि जिथे मनामध्ये विकार निर्माण होतात तिथे दुःख हे असतंच. लक्षात ठेवा. विकाराने माणूस सुखी होत नाही. विकार रहित होऊन माणसाला शांती सुख प्राप्त होतं. म्हणून शांती सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपला स्वतःला सुधारायचं आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. दुसऱ्याने मला नावं ठेवली म्हणून मला उद्विग्न व्हायचं नाही आहे. हे प्रत्येकाने स्वतःच्या ठिकाणी. कोणी नावं ठेवेल, कोणी त्याबद्दल निंदा करायला, छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ते बोलले की आपण आपल्याला लावून घेतो आणि त्यासाठी मग वाद घालण्याचा किंवा त्यावर परत प्रतिक्रिया देण्याचा आपण तो प्रयत्न करतो. त्याच्यातून वादविवाद वाढत असतात. पण असं जर कोणाच्या दुर्लक्ष करणं सगळ्यात उत्तम. तुमच्या समोर येऊन तुम्हाला तो सांगत नाही की तुमच्याशी तसा बोलत नाही तोपर्यंत तुम्ही त्या वादविवादात पडताच कामा नये हे माणसाने लक्षात ठेवायचं. की आपल्याला वादविवाद पडायचंच नाही. त्याची आणि प्रत्येकाची मतं ही वेगळी असतात. परत लक्षात ठेवा. कोणी आपण जे काही समजाच्या विरोधात काहीतरी मतं व्यक्त केली तर मतं व्यक्त केली म्हणजे का आपण चिडलं पाहिजे का, रागवलं नाही. समोरच्याचं मत ते आहे, माझं मत हे आहे. त्याचं सुवर्णमध्य काय त्या पद्धतीने आपण एकत्र येऊन जर काही कार्य करतो त्याचं सुवर्णमध्य शोधता आला पाहिजे किंवा त्याचं योग्य ते मत किंवा जो कोणी दुसरा आणखीन कोणी शहाणा माणूस असेल त्याला विचारावं लागेल बाई हे याचं मत आहे, हे माझं मत आहे.
मग नेमकं काय केलं पाहिजे? समजा नाही त्याच्या दोघांनी म्हणून कळत आपल्याला, तर तिसऱ्या माणसाला, शहाण्या माणसाला विचारून त्याचा तो मार्ग शोधून काढला पाहिजे. पण तिथे दोघांची मतं वेगळी आहेत म्हणून तिथे वादविवादात पडायचं नाही. समोरच्याने सांगितलेलं मत, आपण एखादं कार्य करतो तर आपल्या एखाद्या कार्याला समोरचा माणूस दुसऱ्या बाजूने मत व्यक्त करतो, असं मत व्यक्त करतो हे त्याचं मत आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याबरोबर भांडायला पाहिजे. बरं, तुझं मत असं आहे, माझं मत असं आहे, याच्यातून आपल्याला सुवर्णमध्ये काढता आलं पाहिजे. किंवा जर माझं म्हणून मी मत केलं आहे त्याच्यात जर तो योग्यच असेल तर हे योग्य आहे, तू समजून घे. आणि त्याच्यासाठी त्याला समजावून सांगता आलं पाहिजे की त्याने ते ॲक्सेप्ट करण्याचं त्याला सांगतात की समोरच्याचं बरोबर असेल तर आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. कारण हे सगळं शहाणपण म्हणतो आपण ह्याला. शहाणपणातून आपण जितकं जीवन जगायला लागतो तितका हा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून आनंद हेच आपलं स्वरूप आहे. परत लक्षात ठेवा, स्वरूप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जर बाजूला झाल्या तर उरतो तो आनंद. जितके आपण बाहेरच्या गोष्टीत गुंत जातो आनंदासाठी, ते करता करता हा आनंद आपल्याकडे राहतच नाही, पण आपण त्या आनंदाचा शोधच घेत बसतो. आता नवरात्रीचे दिवस आले की सगळ्या 9 रंगाचे कपडे घालायची हौस लोकांना आहे की नाही? आजचा हा रंग, उद्याचा तो रंग, आता सुरू होईल सगळ्या पेपरमध्ये पण, आज निळा रंग आहे, उद्या सफेद रंग आहे, परवा हा रंग आहे. अरे तरुण तरुणी किंवा ज्यांना हौस आहे, आनंद, त्यांना वाटतं की कपडे आता रंग त्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. अशी तरुण माणसं किंवा काही लोकांची ती आवड असतात, त्या दिवशी तो रंग घालणार. आता एखाद्याकडे ते रंगाचे कपडे नसल्यामुळे कधी दुःखी व्हायला हवं? अरे चांगलं आहे, इतरांचे रंग बघून आनंदात राहा. तुला कशाला पाहिजे ते तसेच कपडे घालायला? तुला आनंदाचा रंग लागला असला पाहिजे म्हणजे बाजूला. बाकीचे रंग हे आनंदासाठी, रंग घालायचे म्हणजे त्या सगळ्यांनी एकत्र रंग घालता, सगळ्यांनी म्हणून फोटो येतील, पेपरमध्ये फोटो बिटो पण ना, आज ह्या रंगाच्या, ह्या ऑफिसच्या लोकांनी हे रंगाचे कपडे घातले किंवा सगळ्यांचा फोटो, मग सगळे हसरे. आनंद साजरा करण्यासाठी खूप चांगलं आहे, पण तो रंगाचे कपडे घातले म्हणजे त्या दिवशी आपण काहीतरी मोठं सार्थक केलं असं जर एखाद्याचा विचार केला आणि त्याला तो रंगाचा कपडा नसेल आणि तो ते दुसरा रंगाचा कपडा घालून म्हणून काय मोठं पाप लागेल का? काही नाही. हे आनंदासाठी आहे. ज्याला जमतं त्याने घालावं, ज्याला जे जमत नाही त्याने त्याच्यातही आनंद राहावा. म्हणजे इथे काही असं नाही की आज बाबा मी नाही घातले, आज सफेद रंगाचा कपडा, माझ्यावर सफेद शर्ट नाही की सफेद कपडा नाही घालायला, तर मग आपण दुःखी होतो का? पण अशी दुःखी सुखी होणारी माणसं आहेत की अमुक एक आज मला नवरात्रीत हे घालायला मिळालं नाही की ते घालायला मिळालं नाही, असं पाक. आता हे नवरात्रीत परत रास किडा म्हणजे नाच गाणी आली, गरबा आला, ही पद्धत आहे. आता हा आनंद साजरा करण्यासाठी योग्यच आहे, असं काय नाही. ज्याला आनंद जिथे साजरा करता येतो, पण 12-12 1-1 वाजेपर्यंत नाचायचं आणि मग दुसऱ्या दिवशी कामावर जायचं नाही किंवा आपल्याला जे हवं ते करता येत नाही की जागरणामुळे सगळं दुसरा दिवसाचा आनंद सगळा पार गेलेला असतो आणि मग तो आनंद उपयोगाचा काय हा प्रश्न आपल्याला येतो. जिथे आपलं सहज जीवन आपण आनंदाने जगायचं आहे तेच काहीतरी आनंदासाठी आपण धावपळ करणार, नाचगाणी करायला जातो, कधी थकतो, त्रास होतो, शरीराला त्रास होतो आणि यातून जेव्हा आपण हे जीवन जगायला लागतो त्यावेळेला हा आनंद नसतो, तो आनंद ओरबडण्याचा आपण प्रयत्न करतो. काही लोक पैसे देऊन मोठमोठ्या ह्या कार्यक्रमाला, गरब्याच्या कार्यक्रमात जात असतात, नवीन नवीन कपडे घालून जात असतात. ज्याला जे जमतं ते त्याने करावं, त्याच्यातून आनंद असेल, पण दुसऱ्या दिवशी तो परत कामावर व्यवस्थित गेला पाहिजे किंवा त्याचं जे काम आहे ते त्याने सोडता कामा नये. तर तो दिवसभर परत झोपणार आणि संध्याकाळपर्यंत फक्त नाचगाणी करायला येणार, तर त्याचं काही खरं नाही. कारण आपलं कर्तव्य धर्म ज्याला पाळता येत नाही तो कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण तिथे जिथे आपल्या कर्तव्याकडे जर दुर्लक्ष करतो, आपलं नेहमीचं काम, आपल्या वाट्याला असलेलं काम, त्या कामाकडे जेव्हा तो दुर्लक्ष करतो तर त्याचा वाईट परिणाम त्याच्यावर येतोच. लक्षात ठेवायचं. परत हे या सगळ्या गोष्टी शहाणपणाच्या आहेत. लक्षात ठेवा की हे शहाणपण ज्याच्याकडे नाही. म्हणून इथे नाचावं की न नाचावं, ज्या वेळेत त्याला दुसऱ्या दिवशी काम करताना त्रास होणार नसेल, तो ते काम त्याचं सगळं व्यवस्थित करत असेल तर त्याला नाचला काय तरी हरकत नाही. म्हणजे त्याच्या रुटीन लाईफवर, नेहमीच्या जीवनावर कसला वाईट परिणाम होता कामा नाही. नाही तर बरेच लोक त्या दिवशी खूप नाचतात, म्हणजे थकून जातात,
दुसऱ्या दिवशी लवकर उठू शकत नाहीत, कामावर जाऊ शकत नाही, कामावर गेलं तर डोळे पेंगत बसतात, तर त्यांना वाट्यावर दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरं काय, वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हा सगळ्यात सुखी जीवनाचा मूलमंत्र. खरं सांगायचं, ज्याला वेळेवर झोपता येतं आणि वेळेवर उठता येतं त्याचं पहिलं जीवनामधला सहजानंद त्याला प्राप्त होतो. ज्याला झोप येत नाही वेळेवर तो तळमळतो झोपेसाठी. कधीतरी झोप लागली की लवकर उठता येत नाही, आणि लवकर उठल्या नसल्यामुळे पुढचे कार्यक्रम दिवसाचे ते सगळे मनाप्रमाणे होत नाहीत. मग तिथे परत टेन्शन येतं, त्रास येतो, आणि त्याच्यातून परत दुःख निर्माण होतं. म्हणून सहज उगीच ओरबडायला जायचं नाही आनंद, पण ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे सहजानंदात राहता आलं पाहिजे. आणि सहजानंदासाठी बाहेरून आनंद आणावा लागत नाही, तर आपल्याच ठिकाणचा असलेला आनंद आपण चाखू शकतो. लक्षात ठेवा, आपलाच आनंद आहे. शांती सुख हा सुद्धा आनंद आहे. म्हणून आनंदाचे, ज्याला आनंद म्हणतो किंवा स्वानंद म्हणतो, त्याचे हे सगळे प्रकार आहेत की जो स्फुरद्रूपता असते, उड्या मारणं, नाचणं, गाणं, हा स्फुरद्रूप आनंदाचा प्रकार आहे. पण तोच आनंद अगदी दिवसभर की 24 तास कोण उड्या मारत बसत नाही. आनंदात तो क्षणासाठी असतो तो, आणि तो जरासा स्थिर झाला की ती असते, ती सुखावस्था असते. आणि ती सुखावस्था आणखीन स्थिर झाली तर ती होते ती शांती असते. आणि ही सुख शांती जिथे प्राप्त होते तिथे समाधानी वृत्ती असते, तो सहज आनंद असतो. पण जिथे समाधान तिथे आनंद आहे. लक्षात ठेवा, जिथे असमाधान तिथे दुःख. म्हणून समाधानात राहा. ज्याला जे शक्य आहे त्याने आनंद तो साजरा करण्यास काही हरकत नाही, करता आलं पाहिजे. पण आपलं नेहमीच्या जीवनाचं आपलं जे कार्य आहे, नेहमीच्या जीवनात आपल्याला जे वेळेवर कामावर जावं लागतं, काही वेळेवर जो अभ्यास करायचा असतो, हे सगळं करायचं असतं, ते जर आपण करू शकत नसू तर रात्री जागून किंवा रात्री झोपमोड करून काहीतरी आपण आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहे, खूप मजा आली असं वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी सजा झाली, असं होता कामा नाही. म्हणून मुलांनी पण सकाळी आपल्याला लवकर उठायला लागणार आहे की लवकर उठून शाळेत जायचं आहे की अभ्यास करायचा आहे, हे ज्या मुलाला माहिती आहे त्याने उगीच आनंद मिळवण्यासाठी रात्री जागरण केलं पाहिजे असं जर त्याला वाटायचं, तो त्याचा मूर्खपणा आहे. कारण दुसऱ्या बाजूने तो सकाळी उठू शकत नाही, तो त्याचा अभ्यास करू शकत नाही, आणि सगळं दिवस मरगळल्यासारखं होतो जागरणामुळे, आणि तसं होत असेल तर तो कसला आनंद, कळला की नाही. म्हणून सहजानंदात राहणं, समाधानाने राहणं, आणि जेवढं कमी प्रमाणात हा आनंद म्हणजे सात्विकता जी आपण म्हणतो, या सात्विकतेतून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे जीवन जगायला लागलो की आपल्याला आनंद प्राप्त होतो आहे. प्रत्येक व्यक्तीने जेव्हा हे लक्षात घेईल तर तो समाजात आनंद असतो. म्हणून एक माणूस दुसऱ्याला आनंद देतो असं आपण म्हणतो, खरं म्हणजे जो घेतो त्याला आनंद मिळतो. देणारा समोरच्याने दिला पण ह्याला घेताच नाही आला, तो आनंद कसा घेणार. म्हणून हा सगळा जो भाग आनंदाचा तो अशा पद्धतीने समजून घेता आला पाहिजे, आणि त्यामुळे आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून सहजानंदाने जीवन जगायचं, की हे सहजानंद आहे महत्त्वाचं आहे, समाधान महत्त्वाचं आहे. म्हणून समाधान तुटता कामा नये. म्हणून हे सगळं जग आहे, हे जग सुखमयच आहे, आनंदमयच आहे खरं, पण त्या सहज असलेल्या गोष्टीमध्ये जेव्हा काही अडथळे येतात तर तो आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट ही मर्यादेत असली पाहिजे. परत लक्षात ठेवा, मर्यादा सुटली की तिथे दुःख निर्माण होतं. रात्री आपल्याला जी झोपेची वेळ आहे त्या झोपेच्या वेळेत आपण झोपणं ही शहाणपण असतं. पण उगीच झोपमोड करून खेळण्याच्या नादात किंवा आणखी आनंद साजरा करण्याच्या नादात जी मंडळी जागरण करतात खूप, आणि मग दुसरा दिवस त्यांचा सगळा सजेचा असतो की तेवढा वेळ त्यांना समज रात्री मजा केली, पण पुढे काम करू शकत नाहीस, अभ्यास करू शकत नाहीस, जर हे इथे जाऊ शकत नाही तिथे जाऊ शकत नाही, आणि नेहमीचं तुझं कर्तव्य धर्माला तू मुक्तोस, आणि जो कर्तव्य धर्माला मुक्तो तो दुःखी होतो, त्याच्या वाट्याला दुःख येतं. म्हणून आपलं कर्तव्य
धर्म आपण पाळला पाहिजे आणि त्यासाठी आपणच आपल्या स्वतःला शिस्त लावता आली पाहिजे. लक्षात ठेवा, ही शिस्त स्वतः जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत आपण आनंदाने जीवन जगू शकत नाही. म्हणून सर्वांनी आनंदाने जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.